खरोखर परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आमेन. हालेलुया. मला माहिती आहे की तुम्ही इथं सर्वजण जमलेले आहात ते केवळ एकाच गोष्टीमुळे की तुम्हाला परमेश्वराच्या प्रीतीचा अनुभव आलेला आहे. आमेन. मला सांगू द्या, देवाचं वचनसुद्धा सांगतं प्रीतीशिवाय कोणाच्याच ऋणात राहू नका. आजही आम्हा सर्वांना आनंद देणारी गोष्ट काय असेल की परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो. हालेलुया. म्हणून कधी कधी ते गीत आम्ही गातो, येशू मुझसे प्यार करना कितना गहरा. आणि ती कृती करताना कदाचित आम्हाला असं वाटत असेल की संडे स्कूलमध्ये आम्ही गेलेलो आहोत, पण मला सांगू द्या देवासाठी आम्ही लहानच होणं अतिशय गरजेचं आहे. आमेन. पण आपली प्रीती आम्ही देवाला व्यक्त करणं गरजेचं आहे. त्याने आमच्यावर जी प्रीती केली ती व्यक्त करणं, तिचा अनुभव घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही त्याचा अनुभव घेतो, त्याचा अनुभव घेतलेला प्रत्येक व्यक्तीला जाणवतं, त्याला बाकीच्या गोष्टीकडे लक्ष जात नाही. त्याला एकच गोष्ट माहिती आहे, माझा देव माझ्यावरती प्रेम करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खरोखर परमेश्वर चांगला आहे. मला तर सारखं दाविदाची स्तोत्र जसं मी वाचतो ना, त्यास मला त्याचे स्तोत्र वाचून कधी कधी असं वाटतं की तो एकच गोष्ट वारंवार का सांगत आहे, परमेश्वर चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. पण मला सांगू द्या, ज्या लोकांनी त्याचा अनुभव घेतला आहे ना, त्यांनाच कळेल त्या स्तोत्रामध्ये त्यांनी का लिहिलेलं आहे, परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. आणि खरोखर मी देवाचा धन्यवाद करतो की देवाने पुन्हा एक वार आम्हा सर्वांना या ठिकाणामध्ये एकत्रित केलेलं आहे. माझ्या वचनाची सुरुवात मी याने गोष्टीने करणार होतो. मला सांगायचं होतं की आम्हाला माहिती आहे की आम्ही प्रत्येकजण ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्या दिवसापासून प्रत्येक व्यक्ती एक युद्धामध्ये आहे, वॉरफेअर. पुष्कळ लोकांचा असं गैरसमज झालेला आहे की ज्यावेळेस मी येशूचा स्वीकार करतो ना त्या दिवसापासून सर्व काही चांगलंच होणार आहे. आनंदी आनंद चहूकडे, इकडे तिकडे. सगळ्यांना असं वाटायला लागतं काय, आता येशूचा स्वीकार केला ना, म्हणून पुष्कळ लोक सुवार्थ सांगतात येशूचा स्वीकार केला ना, आता काहीच नाही, आता काहीच नाही. मला सांगू द्या, पास्टरने सांगितल्याप्रमाणे अडचणी, समस्या, अडखळणं येतील, पण त्यासाठी देवाने आम्हाला त्याचा उपाय सुद्धा दिलेला आहे. आमेन. हालेलुया. आणि मला माहिती आहे की सकाळी उठल्यापासूनच आम्हाला संघर्ष करावा लागतो. चर्चला जायचं की नाही, ऑनलाईन होतं बरं होतं, नाश्ता करता करता टी व्ही चालू आहे, पास्टर आपले बोलतात, आता कष्ट घ्यावं लागतात, उठायचं, तयार व्हायचं, चर्चला यायचं. पण मला सांगू द्या, हे एक युद्ध आहे. पौलसुद्धा एका ठिकाणामध्ये फार सुंदररित्या म्हणतो की एक तर देहाचा नियम आहे आणि एक आत्म्याचा नियम आहे. आणि हा देहाचा नियम आत्म्याच्या नियमांना सदैव विरोध करत असतो. देह एक सांगतो, आत्मा एक गोष्ट सांगतो. जसं काही टग ऑफ वॉर, रस्सी खेच त्यांच्या दोघांमध्ये चाललेलं आहे. तो इथं आम्हाला ओढण्याचा प्रयत्न करतो, दुसरा आम्हाला तिकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. पण मला माहिती आहे की आम्ही जर देवावरती विश्वास ठेवतो, देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो, तर निश्चितच आम्ही देहाचा नियम पूर्ण करणार नाही, तर आत्म्याच्या नियमाप्रमाणेच आम्ही वाटचाल करणार आहोत. आणि मग मी तुम्हाला सांगितलं की एक युद्ध आहे, संघर्ष आहे, काय करायचं आहे. पण मला सांगू द्या की जरी आम्हाला तसं युद्धातून जावं लागलं तरी देव आम्हा प्रत्येकाला त्याच्यातून विजयी करणार आहे. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणामध्ये विजयी आहात. खात्री नाही आहे? Come on, give the Lord a big mighty clap offering. Hallelujah. मला सांगू द्या, देवाचं वचन सांगतं धार्मिकाच्या डेऱ्यामध्ये, धार्मिकाच्या डेऱ्यामध्ये, आणि मला असं वाटत नाही इथं जयोत्सव आहे. धार्मिकता आम्ही आमच्या बळाने झालेलं नाही आहे, धार्मिक देवाने आम्हाला केलेलं आहे. नीतिमान आम्हाला देवाने केलेलं आहे. पण जर त्याने आम्हाला नीतिमान केलेलं आणि त्याची खात्री मला आहे, तर त्याच्या वचनाप्रमाणे जयोत्सव करा. हालेलुया. आनंद करा. मला माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही युद्धाचं वॉर क्राय ज्याला म्हणतात, युद्धासाठी ज्यावेळेस एखादं सैन्य जातं आणि त्यास ते युद्धासाठी चढाई करायसाठी किंवा तयार कर, क्या तुम तैयार हो? आजचा विषय जो आहे ना तो स्पिरिच्युअल वॉरफेअर आहे. त्यामुळे मला तुम्हाला तसंच तयार करत राहावं लागणार आहे.
येशू ख्रिस्तामध्ये मी कोण आहे हे ज्यावेळेस आम्हाला कळतं, त्यावेळेस त्या सैतानाचं, अंधकाराचं, राज्याचं माझ्यावरती काहीच चालू शकणार नाही. आणि मग अंधाराला घाबरू नका. देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्या अंधाराचं जे राज्य आहे त्याला घाबरू नका, कारण हे ओळखून घ्या की येशू ख्रिस्तामध्ये आम्ही नेमके कोण आहोत. आणि ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो आणि आम्ही ओळखतो येशू ख्रिस्तामध्ये आम्ही कोण आहोत, त्यावेळेस देव आम्हा प्रत्येकाला एक आत्मिक शस्त्र देतो, शस्त्र सामुग्री देतो की जेणेकरून आम्ही त्या शैतानावरती विजय मिळवू शकतो. हालेलुया. देवाचं वचन सांगतं 2 कोरिंथीचं 10वा अध्याय जर तुम्ही वाचलं त्या ठिकाणी काय मिळालेलं आहे, 2 कोरिंथी 10वा अध्याय 3 ते 6 वचनं जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी फार सुंदररित्या त्यांनी सांगितलेलं आहे. देहाविषयी त्या ठिकाणी सांगितले, मी तुम्हाला सांगितलं की आमचा शत्रू शैतान आहे आणि पास्टरने सांगितल्याप्रमाणे की आमचं युद्ध कोणा व्यक्तीबरोबर नाही आहे तर त्या शैतानाबरोबर आहे. आणि मग आम्ही जर 2 कोरिंथीचं 10वा अध्याय 3 ते 6 वचनं वाचली त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. आमेन. त्याच्या आधीचं वचन एक वाचूया. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. आमेन. आम्ही देहात चालणारे असूनही देह स्वभावाने युद्ध करीत नाही. ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही प्रत्येकजण देहामध्ये आहोत. म्हणजे काय माहिती आहे का, अजूनही आम्ही या जगामध्ये आहोत आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही हे देह धारण केलेलं आहे. वी आर इन अ फ्लेश अँड ब्लड. मला माहिती आहे की रक्तामांसाचे आम्ही आहोत आणि आम्ही रक्तमांसाचे असल्या कारणाने या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. आणि तो म्हणतो की जरी आम्ही देहामांसाचे आहोत तरी आम्ही त्याप्रमाणे चालणार नाही. काय काय लोक म्हणतात ना, काय करणार हो, मनुष्य आहे. पण देवाचं वचन काय सांगतं, तुम्ही जरी देहामांसाचे आहात, रक्तमांसाचे आहात, तरी त्याप्रमाणे चालू नका. पुढं काय म्हटलेलं वाचा परत. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. आम्ही देहमांसाचे आहोत पण आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नाही. मला माहिती आहे की देहा स्वभावामध्ये युद्ध काय माहिती आहे का, की ज्यावेळेस एखादा व्यक्ती आमचा विरोध करतो आम्ही लगेचच काय करतो, त्याचा विरोध करतो. कारण का आमच्या देहामध्ये या गोष्टी आहेत. देह स्वभाव म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने मला टोचून बोललं ना तर मी त्याला टोचून बोलतो. देह स्वभाव आहे, थोडंसं स्वभाव आहे. तर मला सांगू द्या, देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आम्ही देहामध्ये आहोत पण आम्ही युद्ध करत असताना देह स्वभावाप्रमाणे करीत नाही. आमचे सर्व जे शस्त्र आहेत ना दैहिक, ते काढून टाका, ते काही कामाचे नाहीत. मला माहिती आहे की ज्या वेळेस तो दावीद त्या गल्ल्याताला मारण्यासाठी गेला ना, त्यावेळेस एक गोष्ट घडली की त्या शौलाने काय केलं, त्याची जी शस्त्र सामुग्री आहे ना ती दावीदाला घातली. का, कारण त्याला युद्धाला जायचं होतं आणि त्याला असं वाटलं की ही शस्त्र सामुग्री धारण करून जा तू, म्हणजे तुला त्या गल्ल्यातावरती विजय मिळवू शकणार आहात तू. पण काय म्हटलेले, त्या शस्त्र घातल्यानंतर दावीदाला चालता सुद्धा येत नव्हतं. कधी कधी आम्ही दुसऱ्यांचे शस्त्र वापरायचा प्रयत्न करतो. गॉड हॅज गिव्हन यू युअर ओन वेपन्स. दुसऱ्याचे शस्त्र वापरून आपलं युद्ध लढू नका. देवाने तुम्हाला तुमची शस्त्र दिलेली आहेत. हालेलुया. आणि म्हणून असं म्हणलेलं की त्याने ती शस्त्र काढून टाकली, शस्त्र काढून टाकली आणि मग तो युद्ध करावयास गेला. आणि मग तुम्हाला सांगू दे, या ठिकाणी सुद्धा देवाच्या वचनामध्ये सांगतं की आम्ही ती शस्त्र न वापरता जी योग्य, पुढं मी तुम्हाला त्याच्याविषयी सांगणारच आहे, पण ती शस्त्र आम्ही न धारण करता देह स्वभावाचे नाही, तर जी शस्त्र देवाने आम्हाला त्याच्या वचनामध्ये दिलेली आहे ती वाचूया. काय म्हणलेलं आहे, तर त्याच वचनाचं पुढचं, तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. आमेन. या ठिकाणी मी पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की जी तर्क वितर्क आहे, पुढं पहिलं त्याच्या आधी म्हटलेले, कारण आमची युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास काय ती समर्थ आहे. हालेलुया.
कधी कधी मला वाटतं काय शस्त्र दिलेले आहे. आता मी तुम्हाला सांगणारच ते पुढे शस्त्र कोणती वापरायची तर मला, पण आम्हाला वाटतं की ते शस्त्र काय कामाचे आहेत का? पण तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती समर्थ आहेत. तटबंदी म्हणजे काय माहिती आहे का? स्ट्रॉंग होल्ड ज्याला इंग्लिशमध्ये असं म्हटलेले. ते तटबंदी म्हणजे काय माहिती आहे का? मजबूत असा जो पकड आमच्या प्रत्येकाच्या जीवनावरती असते. स्ट्रॉंग होल्ड्स असतात. अशा काही गोष्टी आमच्या जीवनावरती एक पकड जमवून ठेवतात की ती पकड सुटत नाही. कदाचित आमच्या विचारांमध्ये असेल, कदाचित आमच्या स्वभावांमध्ये असेल, कदाचित सैतानाने ज्या गोष्टी आमच्या कानामध्ये बोललेल्या आहेत ती एखादी पकड आमच्यावरती असेल. पण मला सांगू, देवाचं वचन आम्हाला सांगतं या ठिकाणामध्ये या सर्व गोष्टी आम्ही हाणून पाडणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की जे काय आमच्या तर्कवितर्क आहे, मनातल्या ज्या कल्पना आहेत, ज्या देवाच्या गोष्टींना अडखळण करतात किंवा दैवी जीवन जगण्यासाठी आम्हाला अडखळण करतात किंवा येशू ख्रिस्ताचं जीवन जे आम्ही धारण करावं त्यासाठी अडखळण करतात, त्या जमीनदोस्त करण्यासाठी देवाने आम्हाला शस्त्र सामुग्री दिलेली आहे. हालेलुया. आम्ही पाहतो की आम्ही नेहमी आमचे जे आत्मिक शूज आहेत किंवा त्याला इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, वी नीड टू बी ऑन अ स्पिरिच्युअल टोज. नेहमी तयार असलं पाहिजे. कशासाठी माहिती आहे का? की तो सैतान आमच्यावरती नेहमी हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही त्याला विरोध करणं अतिशय गरजेचं आहे. आम्हाला माहिती आहे सैतानाला विरोध करायचं म्हटलं तर याकोबाचं पत्राचं 4 अध्याय 8वं वचन आमच्या सर्वांच्या तोंड पाठ आहे. काय आहे? सैतानाला आडवे व्हा. व्हेरी पॉवरफुल वचन आहे. सैतानाला आडवे व्हा म्हणजे तो तुमच्यापासून, मग आम्ही हे खूप वापरतो, सैतानाला आडवे व्हा, सैतानाला आडवे व्हा, सैतानाला. पण त्याच्या पूर्वी थोडंसं वाचता का काय लिहिलेलं आहे? सैतानाला आडवे व्हायच्या आधी काय लिहिलेलं आहे? म्हणून देवाच्या अधीन व्हा. देवाच्या अधीन व्हा. आम्ही सेकंड हाफ वापरतो खूप, पण फर्स्ट हाफ विसरतो. काय? देवाच्या अधीन व्हा आणि मग सैतानाला आडवे व्हा. आजही आम्ही सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही देवाला ज्या अधीन होतो, सबमिट करतो, त्याची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी तयारी करतो, त्यावेळेस मला सांगू द्या, तो सैतानाला ज्यावेळेस मी आडवे होतो त्यावेळेस तो आमच्यापासून पळून जाणार आहे. पण त्यासाठी आमचं सबमिशन फार महत्त्वाचं आहे. देवाच्या हातामध्ये समर्पित जीवन जगणं फार गरजेचं आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन जगणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही असं करत राहाल तर सैतानाला आडवे व्हा. एका देवाच्या सेवकाने असं म्हणलेलं आहे, आय एम अ डेव्हिल मास्टर. एक फ्रेज मी ऐकले, सांगू का तुम्हाला? कोणतं? सैतान ज्याला घाबरतो तो मीच, असं म्हणा. थोडंसं सिरियस झालेत ना, मी काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. जाऊ द्या, बॅड जोक. पण एक गोष्ट खरं आहे की ज्यावेळेस आम्ही देवाच्या अधीन होतो आणि सैतानाला आडवे होतो, तो सैतान आमच्यापासून पळून जातो. कारण त्याला एक गोष्ट माहिती आहे की ह्यांच्या पुढे माझा काहीच टिकाव लागणार नाही, त्याच्या पुढं काहीच टिकाव लागणार नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? आम्ही आमचं जीवन देवाच्या हातामध्ये समर्पित केलेलं आहे. आम्ही आमची इच्छा देवाच्या हातामध्ये समर्पित केलेली आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो त्यावेळेस तो सैतान आम्हाला घाबरवतो आणि आमच्यापासून पळून जात असतो. आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही हे युद्धासाठी जातो, त्यावेळेस युद्धासाठी जात असताना काही शस्त्र सामुग्री देवाने आम्हाला दिलेली आहे, काही वेपन्स आम्हाला दिलेले आहेत. जे वेपन्स आम्ही वापरल्यानंतर मला सांगू द्या, खात्रीशीरित्या विजय आमचाच असणार आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कदाचित मला वाटेल ही शस्त्र वापरून काय उपयोग होणार नाही, पण मला सांगू द्या, विजय तुमचा होणारच आहे जर तुम्ही ही शस्त्र वापरली. आणि मी पाहतो की ती शस्त्र वापरण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? पहिले शस्त्र आहे येशूचं नाव, द नेम ऑफ जीसस. हालेलुया. किती लोकांजवळ येशूचं नाव आहे? हे नाव वापरा. त्यांच्याकडे नाही आहे, त्यांनी घेऊन जा जाता जाता. येशूचं नाव. हालेलुया. येशूचं नाव. आणि मग तुम्ही पाहतो की येशूचं नाव जसं मी वापरतो त्यावेळेस येशूच्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे की आकाश आणि पृथ्वी स्तब्ध राहतात. येशूच्या नावामध्ये आकाश आणि पृथ्वी स्तब्ध राहतात. जगातील परिस्थिती गुडघे टेकती आणि सैतान थरथर कापतो. हालेलुया.
येशूच्या नावामध्ये हे सामर्थ्य आहे. हालेलुया. म्हणूनच तो म्हणतो माझ्या नावाने पित्याजवळ जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. कधी कधी आम्हाला ते नावाचं महत्त्व कळालेलं नाही आहे, आम्हाला समजत नाही. ते गीत गातो, व्हॉट अ ब्युटिफुल नेम इट इज, द नेम ऑफ जीसस. येशू ख्रिस्तासारखं नाव या जगामध्ये कोणतंच नाही आहे. हालेलुया. मला सांगू द्या, येशू ख्रिस्ताच्या नावाला तो सैतानसुद्धा घाबरतो, कारण त्याला एक गोष्ट माहिती आहे की 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला, त्यावेळेस त्या वधस्तंभावरती जाण्याच्या द्वारे सैतानाचं जे राज्य आमच्या प्रत्येकावरती होतं, आधिपत्य होतं, ते जमीनदोस्त झालं आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आम्हा प्रत्येकाला सुटका, तारण प्राप्त झालेलं आहे. मला माहिती आहे की जुन्या काही आम्ही लहान असताना भूताचे पिक्चर बघायचो. त्याच्यामध्ये जेव्हा ते भूत यायचं ना, तसं एक फादर दाखवायचे बिचारा व्हाईट कपड्यांमध्ये, तो क्रॉस असा दाखवायचा भूताला. त्यावेळेस मला कधी कळत नव्हतं, कारण की ते पिक्चरमध्ये असंच वाटायचं अरे, पण आम्हाला एक कळायचं की क्रॉस दाखवलं की तो घाबरतो. मला सांगू द्या, जगातील लोक त्याचा वापर करतात, त्यांना तर माहीत नाही. आम्हाला माहिती आहे त्या वधस्तंभाचं सामर्थ्य. हालेलुया. आम्हाला वधस्तंभाचं सामर्थ्य ठाऊक आहे की ज्यावेळेस आम्ही ते वधस्तंभाविषयी विश्वास ठेवतो, त्या वधस्तंभावरती भरोसा ठेवतो, त्या वधस्तंभामध्ये इतकं सामर्थ्य आहे की तो सैतान आमच्या पुढे टिकाव धरू शकत नाही. कारण जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने, मला तर सांगू द्या, देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सैतानाचा उघड तमाशा त्या वधस्तंभावरती केलेला आहे. ही इज मेड अ पब्लिक स्पेक्टॅकल. ज्यावेळेस सैतान तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, त्याला तो वधस्तंभ दाखव आणि त्याला म्हणा, तुला आठवत नाही का तो वधस्तंभ ज्याच्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताने तुझं डोकं ठेचलेलं आहे. हालेलुया. आणि मग आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताचं नाव उच्चारणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा मी फिलिप्पियर्स पत्र वाचतो, त्या ठिकाणी सुद्धा म्हटलेले की ते नाव काय नाव आहे. फिलिप्पियर्स 2 अध्याय 9 ते 11 वचन ज्या तुम्ही वाचलं, तर त्या ठिकाणी म्हटलेले, यामुळेच देवाने त्याला मनुष्य त्याला अत्युच्च केले आणि सर्व मानव नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. सर्व नावांपेक्षा कोणतं नाव? श्रेष्ठ नाव. सब नामों में श्रेष्ठ नाम, सब नामों में श्रेष्ठ नाम येशूचं नाव आहे, श्रेष्ठ नाव आहे. मला सांगू द्या, जगामध्ये सुद्धा तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांना तोंड द्यायला जाता, त्यावेळेस कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊ नका, एकच नाव द्या, येशू ख्रिस्ताचं नाव, द नेम ऑफ जीसस. आणि मग आम्ही पाहतो या ठिकाणी तो म्हणला की ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल. येशू ख्रिस्ताचं नाव का उंच माहिती आहे का? कारण त्या नावामध्ये स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली सर्व गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल. आणि पुढे म्हणलेले, आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. मग आम्हाला सांगू द्या की ज्या तुमच्या जीवनामध्ये एखादं क्रायसिस सिच्युएशन येतं, ज्यावेळेस तुम्हाला अडचणी येतात, समस्या येतात, प्रश्नांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं, तर एक गोष्ट करा, काय करू नका, फक्त येशूचं नाव उच्चारा. से जीसस. हालेलुया. मला सांगू द्या, मला पुष्कळ साक्षी असे माहिती आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती प्रश्नामध्ये, समस्यामध्ये, अडचणीमध्ये सापडला, एक मोठा भयंकर अपघात त्याच्या जीवनामध्ये होणार होता आणि फक्त तो अपघात होण्यापूर्वी तो म्हणला येशू, आणि तो अपघात टळला. हालेलुया. इट इज पॉसिबल इन द नेम ऑफ जीसस. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे. आम्हाला मी या ठिकाणी पाहतो की तो म्हणला की नीतिसूत्राचं पुस्तकाचा 18 अध्याय 10 वचन आमच्या सर्वांचं परिचयाचं आहे. द नेम ऑफ द लॉर्ड इज अ स्ट्रॉंग टावर. देवाचं नाव हे उच्च दुर्गाप्रमाणे आज धार्मिक पळत जाऊन त्याच्यामध्ये निर्भय राहतो. द रायचस रन इन टू इट अँड दे आर सेव्ड. मला माहिती आहे की देवाच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि पुन्हा मी त्या दाविदाच्या गोष्टीकडे येतो आणि सांगतो की ज्यावेळेस तो त्या गल्ल्याता पुढे गेला, त्यास असं म्हटलेलं आहे की तो म्हटला, गल्ल्याताने त्याची तर अवहेलना केली. पहिला तो म्हटला, मी काय कुत्रा आहे का? तू माझ्याकडं काठी आणि गोफण घेऊन आलेला आहे. कधी कधी काय काय लोक म्हणतात ना, अहो काय नाव घेऊन होतं का, काय काहीतरी करा हो, केलंच पाहिजे. मला सांगू द्या, ते नाव पुरेसं आहे. आणि ज्या वेळेस त्या गल्ल्यातासमोर तो दावीद उभा राहिला आणि तो म्हटला, सेनाधीश परमेश्वराच्या नावामध्ये मी तुझ्यावरती चाल करतो आणि तुझ्यावर चालून येतो. आणि ती गोफण फिरवली आणि ज्यावेळेस ती गोफण सोडली, तो धोंडा त्याला लागला आणि त्याचा कपाळ मोक्ष झाला.
आजही सांगू द्या, ज्या येशू ख्रिस्ताचं नाव तुम्ही उच्चारताना तो सैतान कपाळमोक्ष होणार आहे. हालेलुया. ते येशूचं नाव उच्चारा, म्हणा येशूच्या नावामध्ये. ज्यावेळेस तुमची परिस्थितीला तोंड देतात, ज्यावेळेस तुम्हाला अडचणी येतात, त्यावेळेस ते येशू ख्रिस्ताच्या नावातलं सामर्थ्य उच्चारा आणि म्हणा इन द नेम ऑफ जीसस. आणि मला सांगू द्या, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये विजय आल्याशिवाय पाहणार नाही. आणि म्हणूनच मी पाहतो की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विजय, ते नाव उच्चारा, त्या नावामध्ये सामर्थ्य आहे, ते नाव वापरा. ते नाव फक्त असं दिलेलं नाही आहे, कधी काळी तुम्हाला जर वाटलं तर वापरा. ते सदैव तुमच्या जीवनामध्ये वापरा. आणि मला सांगू द्या, ते नावामधलं सामर्थ्य देव तुमच्या जीवनामध्ये प्रकट करणार आहे. दुसरं शस्त्र जे देवाने आम्हाला प्रत्येकाला देऊ केलेलं आहे ते म्हणजे येशू ख्रिस्ताचं रक्त, द ब्लड ऑफ जीसस. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं रक्त. मला सांगू द्या, ते येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. आमेन. हालेलुया. मला सांगू द्या, जुन्या काळात जास्त तुम्ही वाचता, वेन यू रीड द ओल्ड टेस्टिमेंटमध्ये देवाने त्यांच्या पापांची क्षमा होण्यासाठी काय सांगितलं होतं? रक्त सांडा. कशाचं सांडत होते ते? कोकऱ्याचं, बकऱ्याचं रक्त सांडत होते. पण मला सांगू द्या, आता नव्या काळामध्ये जेव्हा मी येतो, आता कोकऱ्याचं किंवा बकऱ्याचं रक्त नव्हे, तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपलं रक्त घेऊन त्या परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि त्यांनी ते अर्पण आमच्या प्रत्येकासाठी केलेलं आहे. बकऱ्याचं व कोकऱ्याचं रक्त फक्त वर्षभर चालत होतं, त्याची व्हॅलिडिटी फक्त वर्षभर होती. पण मला सांगू द्या, येशू ख्रिस्ताने सांडलेलं रक्त 2000 वर्षापूर्वी त्यांनी सांडलं. आजही ते आमच्यासाठी जिवंत असं आहे. येशू ख्रिस्ताचं रक्त. देयर इज पॉवर इन द ब्लड ऑफ जीसस. हालेलुया. आणि मग मी पाहतो की जर लेवीचं पुस्तक तुम्ही वाचलं तर ते लेवीच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला वाचायला मिळेल. काय म्हटलेलं आपण वाचूया लेवीच्या पुस्तकमध्ये, रक्ताविषयी काय म्हणलेले? 17:11 वाचा. लेवीय 17:11. शरीराचे जीवन तर रक्तात असते. शरीराचे जीवन तर रक्तात असते. आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. तुमच्या जीवाबद्दल प्रायश्चित करण्यासाठी वेदीवर ते मी दिले आहे. पुढे वाचा. कारण रक्तात जीवन असल्या कारणाने. रक्तात जीवन आहे. आणि पुढे जीवन, रक्त काय करतं? असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित होते. रक्तानेच प्रायश्चित होते. पुष्कळ लोक म्हणतात ना, रक्त का सांडता तुम्ही? रक्त सांडण्यामागचा उद्देश काय? प्रभू येशू ख्रिस्ताने जे रक्त सांडलं ते साधारण नव्हतं. मला सुद्धा कधी कधी कळत नव्हतं. जर प्रभू येशू ख्रिस्तावर वधस्तंभावरती गेला आणि जर त्याला मारायचं होतं तर रक्त सांडण्याची प्रक्रिया का घडायला पाहिजे होती? तर त्याचं कारण काय माहिती आहे का? रक्तामध्ये जीवन आहे, रक्तामध्ये प्रायश्चित आहे. आणि ते रक्त सांडल्यामुळेच आम्हाला प्रायश्चित प्राप्त होतं. अटोनमेंट ऑफ सिन्स. हालेलुया. आणि मग तुम्ही पाहतो या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने ते रक्त सांडलं आणि त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला जीवन प्राप्त झालेले आहे. आम्ही पाहतो की त्या रक्ताच्या द्वारे आम्ही प्रत्येकजण विजयी ठरलेलो आहोत. आजही ज्यावेळेस आम्ही ते रक्त आमच्या जीवनामध्ये वापरतो त्यावेळेस त्या रक्ताच्या द्वारे देव आम्हा प्रत्येकाला विजय देत असतो. प्रकटीकरण पुस्तकाचं 12 अध्याय आणि 11 वचन तुम्ही वाचलं तर तिथं आणखीन एक वचन आहे जे आम्ही नेहमी वाचत असतो की 12:11 मध्ये काय म्हणलेलं आहे? त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. त्याने कोणाला? सैतानाला आम्ही कसं जिंकतो? कोकऱ्याच्या रक्ताने. म्हणजे कोकऱ्याच्या रक्ताने आम्हाला विजय प्राप्त होतो. आम्ही पाहतो की ख्रिस्ती विश्वासणारे नात्याने आम्ही प्रत्येकजण जगत असताना आम्हाला त्या रक्तातलं सामर्थ्य समजणं अतिशय गरजेचं आहे. देयर इज पॉवर इन द ब्लड ऑफ जीसस. ते आम्ही समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी पाहतो की ते रक्त ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रत्येकाच्या जीवनावरती लावतो त्यावेळेस आम्हाला सर्व काही प्राप्त होतं, विजय प्राप्त होतं. ते रक्त आम्ही ज्यावेळेस लावतो त्यावेळेस आम्हाला प्रत्येक गोष्टीवरती जय मिळतो. आणि मी पाहतो की देवाचं वचन सुद्धा ज्यावेळेस मी वाचतो त्या ठिकाणी मला समजलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही ते रक्त लावतो त्यावेळेस ते रक्त फक्त आम्हालाच सुरक्षित ठेवत नाही तर आमच्या घराला सुरक्षित ठेवतं, आमच्या गाड्यांना सुरक्षित ठेवतो. आणि ज्या ज्या ठिकाणामध्ये तुम्ही ते रक्त लावाल त्या सर्व गोष्टी त्या रक्तामुळे सुरक्षित राहणार आहे. कधीतरी वेळ मिळाला तर आपण बघू ती जे रक्त सांडलं आणि ते रक्त कसं वेगवेगळ्या गोष्टीला लावल्यामुळं कसं त्याच्यामुळं विजय मिळतो. पण मला सांगू द्या, जर आम्ही रक्त लावलं किंवा रक्ताचं उच्चारण केलं, आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश करतो त्यास पास्टरने मी प्रार्थना करत असताना काय म्हणतात? कोकऱ्याचं रक्त आम्ही त्याच्या दारबायला आणि कपाळपट्टीला लावतो.
का माहिती आहे का? कारण का ते रक्त पाहून कोणताही संवाद दूत त्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. जे 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त आमच्यासाठी सांडलं, त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की ज्यावेळेस ते आम्ही आमच्या जीवनावरती लावतो त्यावेळेस कोणताही गोष्ट आम्हाला स्पर्श करणार नाही. मला सांगू द्या, त्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे आणि त्या रक्तानेच आम्हाला आत्तापर्यंत राखलेलं आहे. आमेन. आम्ही वारंवार त्या रक्तामध्ये जाणं, त्या रक्ताखाली जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी पाहतो या ठिकाणी देवाचं वचन आम्ही सांगतं की ते रक्त सामर्थ्यशाली. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की येशू ख्रिस्ताचं नाव आहे. दुसरी गोष्ट येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. आणि तिसरी गोष्ट देवाचं वचन आहे, द वर्ड ऑफ गॉड. पुष्कळ ठिकाणी मी पाहतो की देवाच्या वचनाला जितकं पाहिजे तितकं प्राधान्य दिलं जात नाही. बाकी सर्व गोष्टी होतात पण वचन फार नियमित असतं, थोडंफार. काही ठिकाणी जर एखादं फंक्शन असेल आणि जर ते प्रभूमध्ये नसतील लोक, फक्त त्यांची इच्छा असते की प्रार्थना करायची, तर ते सांगतात आता लवकर उरकून ये, तुमचं होऊन जाऊ द्या थोडक्यात. मला सांगू द्या, ते थोडक्यात होण्यासारखं नाही हो. मग थोडक्यात जर तुम्ही ते केलं ना तर मोठ्यात भरपूर. ते थोडक्यात नका उरकू. नेहमी देवाच्या वचनाला प्राधान्य द्या. आमेन. काय काय लोकांना वाटतं रे पास्टर नेहमी सांगतात ते गोष्ट, काय हे आता ऐकलेलं आहे परत काय तेच ऐकायचं आहे. मला सांगू द्या, ते जितक्यांदा ऐकाल ना तितक्यांदा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त आहे. हालेलुया. कारण बोलणारा व्यक्ती नाही तर बोलणारा देव आहे. आणि तो जेव्हा बोलायला लागतो ना त्याचं सामर्थ्य प्रगट होतं. हालेलुया. अहो बोलणार काय, तिथं बसल्यावर थरथर कापत असतो इथं यायच्या आधी. फ्रँकली स्पीकिंग स्ट्रगल असतो की असं वाटतं रे काय कसं होणार आहे. पण मला माहिती आहे इट्स नॉट मी, इट्स गॉड. फक्त देव आहे. अहो मला तर बोलताच येत नाही. मी तर म्हणतो मोशे तरी बरा असेल, मी इतकं भयंकर आहे. पण मला एक गोष्ट माहिती आहे की मी देवाच्या हातामध्ये समर्पित होतो, देव उपयोगाला आणतो. त्याच प्रकारे मला माहिती आहे की या ठिकाणामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती देवाच्या हातामध्ये समर्पित होतो. कारण त्याला एक माहिती आहे, मी जर उभा राहिलो ना तर काय होणार नाही, पण ज्यावेळेस देव माझ्या वतीने उभा राहील तेव्हा सर्व काही घडणार आहे. म्हणूनच येशूचं शब्दामध्ये सामर्थ्य आहे. येशूचा शब्द उच्चारा. परिस्थितीला तोंड देत असताना येशूचं वचन वापरा. मला सांगतो एक देवाच्या सेवकाने फार सुंदररित्या म्हटलं होतं की तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीसाठी देवाचं वचन वापरा. उदाहरणार्थ जर तुम्हाला आरोग्य हवं असेल तर आरोग्याची काही वचनं पाठांतर करा आणि ती वचनं बोलू लागा. जर तुम्हाला सुटका हवी असेल तर सुटकेची काही वचनं पाठांतर करा आणि ते सुटकेचं वचन बोला. जर तुम्हाला एखादा आर्थिक प्रश्नातून सुटका हवी असेल तर त्या आर्थिक प्रश्नाची काही वचनं पाठांतर करा आणि ती वचनं उच्चारा. मला सांगू द्या, काही जरी घडलं नाही पण जर देवाचं वचन तुम्ही उच्चारलं तर परिस्थिती बदलताना तुम्हाला दिसणार आहे. त्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. मला सांगू द्या, त्या शब्द बोलला आणि ही सृष्टी निर्मिती झाली. तर मला सांगू द्या, जर सृष्टी निर्माण होऊ शकते तर परिस्थिती बदलू शकत नाही काय. कधी कधी आम्ही पाहतो डोंगर दऱ्या टेकड्या सर्व पाहतो, किती बरं वाटतं ना. इतकं भव्य मॅसिव्ह काय काय डोंगर पाहतो आम्ही, तर आम्हाला वाटतं की इतकं अहो फक्त शब्दाच्या द्वारे झालेले आहे. आणि तो शब्द देवाचा शब्द होता. आणि मग देवाचा शब्द वापरा. डोंट यूज युअर लॉजिक. म्हणून तिथं सुरुवातीला म्हणलं तर्क वितर्क. आपलं ज्ञान खूप वापरतो, असं केलं तर तसं केलं तर माझा अनुभव सांगतो. अहो सगळं कचऱ्यात टाका. फक्त एकच गोष्ट, देवाचं वचन वापरा. बिकॉज 100% देवाचं वचन वापरल्यानंतर रिझल्ट येणारच आहे. आणि मग तो म्हणतो देवाचं वचन हे एक शस्त्र आमच्या प्रत्येकासाठी देवाने दिलेलं आहे. आम्ही पाहतो की देवाच्या वचनाला एका ठिकाणी तलवार सुद्धा म्हटलेली आहे. इफिसकारास पत्रामध्ये म्हटलेलं आहे की आत्म्याची तलवार, शस्त्र सामुग्रीमध्ये काय करायचे, आत्म्याची तलवार वापरायची. कारण देवाचं वचन एकही सांगता मला इब्री लोकास पत्रामध्ये की देवाचं वचन सजीव सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व मज्जा या सांधे या सर्वांना भेदून आर पार जाणार आहे. आमेन. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. मला सांगू द्या, कोमामध्ये जरी असला ना व्यक्ती, देवाचं वचन बोला. हालेलुया. मला तर सांगू द्या, कोमामध्ये जरी असेल ना व्यक्ती, डॉक्टरांनी होप सोडले असेल ना, ते म्हणत असतील काय होणार नाही, काय रिस्पॉन्स होत नाही, काय घडत नाही. मला सांगू द्या, येशूचं वचन वापरा, तो रिस्पॉन्स देणार आहे. हालेलुया. हालेलुया. मला माहिती आहे, जर तो मेलेला लाजर शब्दाने बाहेर येऊ शकला, 4 दिवस मेलेला होतो, सर्व काही संपलेलं होतं, तो जर बाहेर आला तर कोमा तर अजून कुठंतरी चालू आहे काहीतरी. विश्वास ठेवा, देवाचं वचन वापरा.
कारण त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे ती तलवार. कदाचित आम्ही जर शत्रूसंगती युद्ध करायला गेलो आणि आमची जी शारीरिक तलवाराचा उपयोग केला, कधी कधी आम्ही वापरतो ना पेतरने वापरल्यासारखं, अवेलेबल नाही, इझिली लगेच घ्यायची. आता कुठं वचन वापरायचं, आता हे जे तेच वापरू चला, असं होतं कधी कधी. शारीरिक तलवार आम्ही वापरायचा प्रयत्न करतो, किती हल्ला करा. काय काय ॲनिमेटेड गोष्टीमध्ये दाखवतात ना, असं कट केलं परत जुळून येतं, तसं ते सैतानाचं होतं. काहीच नाही होत त्याला. असं किती तुम्ही या जगातील तलवार वापरा, काय होणार नाही. पण मला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही आत्म्याचं वचन ही तलवार वापराल, तो सैतान खाली पडल्याशिवाय राहणार नाही. त्या सैतानाला प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा तेच वचन वापरलं. प्रभू येशू ख्रिस्त तर स्वतः देवाचा पुत्र, स्वतः देव होता. तो कितीतरी गोष्टी करू शकला असता, कितीतरी गोष्टी. पण त्याने काय केलं माहिती आहे का? वचनाचा आधार झाला. आणि ज्या ज्यावेळेस त्या सैतानाला तो सैतानासंगती वाद घालत होता, सैतानासंगती बोलत होता, त्यावेळेस वचनाचं उच्चारण करत होता. शास्त्रात असं लिहिलेलं आहे, शास्त्रात असं लिहिलेलं आहे, शास्त्रात असं लिहिलेलं आहे. मला सांगू द्या, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये एक सवय लावून घेऊया आणि म्हणूया शास्त्रात असं लिहिलेलं आहे. लोक म्हणतील अरे तुम्ही याचा काय वापर करता, तर मला सांगा शास्त्रात असं लिहिलेलं आहे त्याचा वापर करा. पवित्र शास्त्र वापरा. ते पवित्र शास्त्र फक्त रविवारी घेऊन येण्यासाठी आणि परत तसंच घेऊन जाण्यासाठी नाही आहे. कधी कधी मी वाचतो, ते वाचणं चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर त्याचं उच्चारण करणं, त्याचं लागूकरण करणं आमच्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. आणि मग ते नाव, रक्त आणि त्याच प्रकारे मी पाहतो की जे वचन देवाने आम्हाला प्रत्येकाला दिलेले आहे ते तलवार आहे. ते तलवाराला वापर करा. आणि मला सांगू द्या, ज्या ज्या तुम्ही वचनाची तलवार वापराल, तो सैतान जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर मी आमची लॉजिक, आमच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा, आमच्या गोष्टी करण्यापेक्षा देवाचं वचनाचा उपचार करूया आणि त्याच्यामुळं आम्हाला निश्चितच देव विजय देणार आहे. आणि आम्ही पाहतो चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणे, प्रेइंग इन टंग्स. कधी कधी असं काही काही लोकांचं म्हणणं आहे अन्य भाषा फक्त त्या काळासाठी होती. कोणत्या काळासाठी? त्या काळासाठी. अन्य भाषा त्या काळासाठी नव्हती. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलं माहिती आहे का? मी जातो आणि तुम्हाला अनाथ सोडत नाही, तर दुसरा कैवारी मी तुम्हाला पाठवतो, तो म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. तो तुमच्याबरोबर कधी राहील? सदा सर्व काळासाठी. सदा सर्व काळासाठी ना, बरोबर आहे ना? जर मी चुकीचं असेल तर मला सांगा. सदा सर्व काळासाठी म्हणजे जर तो पवित्र आत्मा 2000 वर्षापूर्वी शिष्यांमध्ये होता, तोच पवित्र आत्मा आजही आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून तो पवित्र आत्मा आम्हाला देतो, आमच्या मुखामध्ये शब्द घालतो. काय काय लोक म्हणतात ना, तुमची मातृभाषा काय? काही लोक म्हणतात माझी मराठी आहे. काही लोक जे आता लवकर इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जातात ते म्हणतात कधी कधी इंग्लिश आहे. काय हिंदी म्हणतात, काय मल्याळी म्हणतात, काय तामिळ म्हणतात, काय तेलुगू म्हणतात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सगळ्यांची मातृभाषा वेगळी आहे, पण आमची सगळ्यांची पितृभाषा एकच आहे, ती म्हणजे अन्य भाषा. दॅट्स द फादर्स लँग्वेज. आणि हे जे वापरण्याचा फायदा काय माहिती आहे का? जसं मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो माहिती आहे का, त्यावेळेस त्या सैतानाला काहीच कळत नाही. अन्य भाषेमध्ये जो व्यक्ती प्रार्थना करतो त्या सैतानाला ती अन्य भाषा कळत नाही. ती फक्त देव जो बाप आणि आम्ही जे त्याचे लेकरं आहोत त्यांच्यामध्येच आहे. आणि मग मी वापरणं अतिशय गरजेचं आहे. त्या अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग पाहतो देवाचं वचन सुद्धा सांगतो रोमकर्सपत्राचा 8 अध्याय 26-27 वचनामध्ये आमच्या सर्वांचा परिचयच आहे. तो म्हणतो त्या ठिकाणामध्ये, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. का माहिती आहे का? कारण ती अन्य भाषा काय करते माहिती आहे का? आमचं बांधकाम करत असते आमच्या विश्वासामध्ये. योदाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं, त्याच्या 20व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ते आमच्या जीवनाची रचना करते. काय करते? पवित्र आत्मा आमच्या जीवनाची रचना करतो विश्वासाच्या द्वारे. आणि इथं आम्ही पाहतो की देवाचं वचन सांगतं की ती जी भाषा आहे किंवा ती जो आत्मा आहे तो अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण या केली पाहिजे ते तो आपल्याला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर मी प्रार्थना करतो तर कधी कधी माझी प्रार्थना व्यवस्थित नसते, योग्य नसते, पण तो पवित्र आत्मा काय करतो माहिती आहे का? तो आम्हाला मदत करतो.
देवाचा पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो यासाठी की आम्ही योग्य प्रार्थना करावी. कधी कधी आम्ही म्हणतो की आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? आम्ही कदाचित योग्य प्रार्थना करत नसू. अनेक कारणामधले एक. पण ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याने प्रार्थना करतो ना, त्या पवित्र आत्म्याला माहित आहे देव जो पिता आहे त्याची इच्छा काय आहे. हालेलुया. ही नोज द विल ऑफ द फादर. त्या देवाच्या पवित्र आत्म्याला पित्याची इच्छा माहिती आहे आणि म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे तो प्रार्थना करतो. किती चांगली गोष्ट आहे. आम्हाला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आम्हाला पवित्र आत्मा का नको आहे माहिती आहे का? कारण का आम्हाला आमची इच्छेप्रमाणे प्रार्थना करायची असते. प्रभू मला असं वाटतं ही गोष्ट तू माझ्यासाठी करावी, ही प्रार्थना ती कर. आणि मग आम्ही काय करतो? आमच्या चौकटीप्रमाणे प्रार्थनेची उत्तरं शोधतो. मला जसं उत्तर ज्या दिवस आम्ही येतो ना त्या दिवस आम्हाला अपेक्षा काय असते की देवाने मला माझं उत्तर द्यावं. ॲम आय रॉंग? योग्य आहे का बरोबर आहे? योग्य आहे का बरोबर? योग्य आहे का चुकीचं आहे? आम्ही ज्यावेळेस येतो ना आम्हाला काय अपेक्षा असते माहिती आहे का? देवा मी चाललोय चर्चला, आज तू माझ्या संगती बोल. आणि अपेक्षा काय असते माहिती आहे का? जे मला हवं आहे ना ते तू बोल. होतं ना असं? तुमचं नाही माझं होतं. पण मला सांगू द्या ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याने प्रार्थना करतो ना त्यास त्या पवित्र आत्म्याला देव पित्याची इच्छा माहिती आहे आणि तो आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करायला शिकवतो. आणि म्हणूनच नंतरच आम्ही म्हणू शकतो देवा माझ्या इच्छेप्रमाणे नको तर बोलतो आपण बोलताना. पण काय आम्ही म्हणतो का प्रभू नाही तू म्हटला ना नाही नाही ही गोष्ट नको नको. जरी मला चांगली वाटते ना तरी मला नको. कारण काय तुझी इच्छा काय ते समजावून सांग मला. आणि देव जो पित्याची इच्छा परत आपण वाचूया तिचा शेवटचा भाग वाचूया. काय म्हटलेले 27 वचन. रोमकास पत्राचा 8वा अध्याय 27 वचन. रोम 8:27 मध्ये. आणि अंतर्यामी पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे. अंतर्यामी पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे म्हणजे त्या आत्म्याचं म्हणणं काय आहे हे कोणाला माहिती आहे? त्याला. आणि पुढे काय म्हणलेलं आहे? कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. आमेन. हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. आमेन. हालेलुया. तो पवित्र आत्मा देवाने आम्हाला यासाठी दिलेला आहे की तो मध्यस्थी आहे. मध्यस्थीचं जो काम आहे ना ते फार महत्त्वाचं असतं माहिती आहे का? एखादा प्रश्न जर सोडवायचा असेल तर कोण लागतो? मध्यस्थ. दोन्ही बाजूला ओळखणारा मध्यस्थ लागतो. लग्न जुळवायचं असेल तर कोण लागतं? पूर्वी लागत होतं मध्यस्थ. म्हणजे तो मुलाला पण ओळखत होता मुलीला पण ओळखत होता. तो मध्यस्थ होऊन दोघांना जोडून देत होता. त्याची गरज होती म्हणून तो मध्यस्थाचा फायदा करून घ्यायचा तो बरेचदा पुष्कळदा. पण मला सांगू द्या आम्हाला सुद्धा जर आमचं देवाबरोबरचं नातेसंबंध चांगला ठेवायचा असेल ना दोन्ही पार्टीजनी व्यवस्थित चाललं पाहिजे तर तो पवित्र आत्मा मध्यस्थ देवाने आम्हाला दिलेला आहे. यासाठी की ज्यावेळेस तो मध्यस्थ आमच्यामध्ये असतो त्यावेळेस देव जो पिता त्याची इच्छेप्रमाणे तो आम्हाला प्रार्थना करण्यासाठी मदत करतो. आज आम्ही म्हटलं पाहिजे की प्रभू त्या पवित्र आत्म्याची मला गरज आहे. तो पवित्र आत्माच मला योग्य मार्गदर्शन करतो. तो पवित्र आत्मा माझ्याकडून योग्य ती प्रार्थना करून घेतो. आणि मग आम्ही त्या प्रार्थनेवरती विश्वास ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये देवाच्या वचनाने आम्हाला सांगितलेलं आहे की त्या पवित्र आत्म्याची मग प्रत्येकाला गरज आहे जो आमच्या वतीने देव जो पिता त्याला मध्यस्थी करत असतो. आणि पाचवी एक महत्त्वाची गोष्ट आपण वाचूया की अजून एक शस्त्र देवाने मग प्रत्येकाला दिले आहे ते म्हणजे बाइंडिंग अँड लुझिंग. आता हे बाइंडिंग अँड लुझिंगचं बरेच प्रकार वेगळाच झालेला आहे. अपभ्रंश झालेला आहे. बांधणे आणि सोडणे बांधा सोडा बांधा सोडा असं पुष्कळ अपभ्रंश झालेलं आहे. आणि मग काय काय लोकांनी ह्याची स्पेशालिटी करून ठेवलेली आहे. ते बांधण्यात आणि सोडण्यात पटते. मला सांगू द्या देवाचं वचन अतिशय स्पष्ट आहे. कोणाला स्पेशल कॅटेगरीमध्ये दिलेलं नाही की फक्त हेच बांधू शकतील सोडू शकतात. काय काय लोक म्हणतात ना लिंबू मिरची सगळ्यांचं ते म्हणजे नलिफाय करू शकतात किंवा जे काय तुमच्यावरती कोणी हल्ला करतो तो हल्ला पडतावू शकतात. मला सांगू द्या त्याची गरज नाही आहे कोणा स्पेशलिस्टची. कारण देवाचं वचन मला सांगतं विश्वास धरणाऱ्याबरोबर चिन्ह असत जातील त्यांनी दुखण्यावर हात ठेवला तर ते बरे होतील. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये जर विश्वास असेल ना
तर आम्ही सुद्धा प्रार्थना केली तर देव ती करणार आहे. आमेन. हालेलुया. आणि मग तुम्ही या ठिकाणी पाहतो की पण तरी देखील बांधणे आणि जी सोडणं हा प्रकार आहे. पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचलं, ज्या पेत्राची निवड प्रभू येशू ख्रिस्ताने केली त्या ठिकाणी मला वाचायला मिळतं की मत्ते शुभवर्तमानाचा 16वा अध्याय 18 आणि 19 वचन आपण वाचूया. पेत्राचं जस्ट पाचारण प्रभू येशू ख्रिस्ताने केलं त्यावेळेस त्या ठिकाणी मध्ये जो वचन आहे तो म्हणतो, काय म्हणतो वाचूया. मत्ते 16, 18, 19. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. मी या खडकावर आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. आमेन. वाचा. आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आमेन. तो काय म्हणतो माहिती का की पेत्राला म्हटला की या खडकावर मी आपली मंडळी रचेन. आता तो आम्हा सर्वांना माहिती आहे भाग की तो पेत्राविषयी नाही म्हटला, तर जे प्रगटीकरण पेत्राला झालं की येशू हा ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे, त्या प्रगटीकरणावरती तो आपली मंडळी रचेल. म्हणजे आजही मंडळीमध्ये आलेले प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात की तो जिवंत देवाचा पुत्र आहे आणि ह्याच्यावरती मंडळीची रचना होत आहे. आज मी पाहतो की तारलेला प्रत्येक व्यक्ती कबूल करतो की येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे. ही जे प्रगटीकरण आहे त्याच्यावरती मंडळीची रचना होते. पुढे आम्ही पाहतो की तो म्हणतो मी तुला चाव्या देतो. काय म्हणतोय? मी तुला चाव्या देतो. आम्हाला माहिती आहे की पुष्कळ वेळेस लोक घरात बोलवतात पण घराच्या चाव्या देतात का? कोण देत नाही. घरामध्ये या, खा प्या आणि जा. घरात बोलवलं तर काय होणार माहिती आहे का? कारण लिमिटेड ॲक्सेस असणार आहे आम्हाला. म्हणजे काय, हॉलमध्ये बसणार, सोफ्यावर बसणार, थोडंफार काहीतरी इथं तिकडे जाणार आणि परत आपल्या घरी जाणार. पण ज्या घराच्या चाव्या मिळतात ना, तर काय ह्याचा अर्थ होतो? पूर्ण ॲक्सेस. तुम्हाला घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का? घराच्या चाव्या तुमच्या हातामध्ये आहेत. आजही प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला सांगितलं की मंडळीला देवाने त्या चाव्या दिलेल्या आहेत. पण प्रश्न हा आहे की ती चावीचा उपयोग कसा करायचा हे आम्हाला कळत नाही. सगळ्यांकडे देवाने चाव्या दिलेल्या आहेत. हालेलुया. आणि मग आपण पाहतो या ठिकाणी तो म्हणतो की ती चावी फार महत्वाची आहे आणि त्या चावीच्या द्वारे तो म्हणतो जे काय तुम्ही भूतलावरती बांधाल ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल आणि जे काय तुम्ही भूतलावरती मोकळे कराल ते स्वर्गामध्ये मोकळे केले जाईल. आमेन. हा विश्वास ठेवा, हा विश्वास ठेवा. आणि चावी देवाने पेत्राच्या द्वारे मंडळीने सुद्धा आज आम्हाला दिलेली आहे. आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्हाला त्या चाव्या कशा वापरायचं कळेल त्यावेळेस आम्ही विजयी होणार आहोत. त्याचं उच्चारण करा, त्या चाव्या वापरा. जे काही चुकीचं तुमच्या जीवनामध्ये आहे ना ते बांधा. हालेलुया. दारिद्र्य आहे बांधा, गैरसमज आहे बांधा, कौटुंबिक प्रश्न आहे बांधा, वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक प्रश्न आहेत बांधा. हालेलुया. हे सर्व बांधा आणि येशूच्या नावात समृद्धी मोकळी करा, आरोग्य मोकळं करा, प्रश्नातून सुटका मोकळी करा. कारण का माहिती आहे का, देवाचं वचन आम्ही सांगतं जे काय तुम्ही बांधाल ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल, जे काय तुम्ही मोकळं कराल ते स्वर्गामध्ये मोकळं करेल. आज येशूच्या नावामध्ये ते सर्व स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळं करायला सुरुवात करा. चावी वापरायची सुरुवात करा. चावी वापरा. चावी असून फायदा नाही, नुसतं खिशात घेऊन फिरू नका. माझ्याकडे पण चावी आहे, तुझ्याकडे, माझ्याकडे पण आहे, पण मला सांगू दे ती चावी वापरा आणि ते चावी जास्त तुम्ही वापराल त्यास तुम्हाला मोकळं झाल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तुम्ही पाहतोय एक मोठं शस्त्र देवाने आम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे जे आम्ही वापरणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही पाहतो लूका शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 18-19 वचनामध्ये तो म्हणतो की सैतानाला मी आकाशातून खाली पडताना पाहिले. बरोबर आहे. आणि पुढं असं म्हणलेलं आहे विजयसारखा तो खाली पडला आणि 19 वचन म्हणतं पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. बरोबर आहे ना. कोणतीच गोष्ट आम्हाला बाधणार नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, देवाने तो अधिकार आम्हा प्रत्येकाला दिलेला आहे. यू विल ट्रॅम्पल ओव्हर स्कॉर्पियन्स अँड स्नेक्स. हालेलुया. आता कात्रज उद्यानात जाऊ नका सर्पांना तुडवण्यासाठी, पण एक सांगू द्या मला,
वास्तविकरित्या सुद्धा जर तुमच्यासमोर आले एखादी गोष्ट, तर त्याला तुम्ही तोडवणार. त्याचं कारण काय माहिती आहे का? देवाने तो अधिकार दिलेला आहे. कधी कधी मला वाटतं हे एक रिअलिस्टिक नाही आहे, कुठंतरी असं काल्पनिक आहे. पण मला सांगू द्या, ते काल्पनिक नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? हा जो दानिएल होता ना, तो वास्तवच्या सिंहाच्या गुहेमध्ये होता. आमेन. आम्हाला असं वाटतं सिंहाची गुहे म्हणजे काय, कदाचित एक फ्रेज वापरला असेल की तुम्ही जर अशा परिस्थितीतून जात असाल तर तो देव तुम्हाला सांग, नक्कीच तसं पण सोडवेलच. पण जरी खऱ्या सिंहाच्या गुहेत तुम्हाला जावं लागलं तरी सिंहाची तोंड बंद करायला देव समर्थ आहे. बिलीव्ह इन युअर सेल्फ. मला सांगू द्या, विश्वासामध्ये फार चांगली गोष्ट. मला एक छोटंसं उदाहरण सांगायचं. मी एक क्लिपिंग पाहिली, त्याच्यामध्ये मला पाहायला मिळालं. त्यांनी सांगितलं काय माहिती आहे का, की पूर्वी क्रिकेट मॅचेस सगळे बघतात का? क्रिकेट मॅचेसमध्ये काय व्हायचं माहिती आहे का, वन डे ज्यावेळेस खेळली जायचे त्यावेळेस वन डेमध्ये 200 तोडण्याचा रेकॉर्ड कोणीच केला नव्हता. कोणीच केला नाही. आणि मग आम्ही पाहतो की सगळ्यांना असं वाटायचं की 200 वन डेमध्ये कोणीच करू शकत नाही. पण एक छोटासा व्यक्ती होता, दावीद कदाचित क्रिकेट टीमचा, तो सचिन तेंडुलकर. त्यांनी साऊथ आफ्रिकेविरुद्ध एकदा 200चा रेकॉर्ड केला. 200 बनवले वन डेमध्ये. त्या ठिकाणामध्ये असताना त्याचाच एक अनुयायी, ज्याचा भक्त म्हणता येईल आपण, तो त्या ठिकाणी स्टेडियममध्ये बसला होता आणि त्याने पाहिलं की जर सचिन तेंडुलकर 200 बनवू शकतो तर मी सुद्धा 200 बनवू शकतो. कालांतराने काही महिन्याने वर्षाने तो व्यक्ती आला आणि त्याने 200 केले. आणि हे 200 करत असताना आणखीन एक व्यक्ती, रोहित शर्मा नावाचा, तो स्टेडियममधून बघत होता. आणि ज्यावेळेस त्याला एक गोष्ट कळली, सचिन तेंडुलकरने केले, वीरेंद्र सेहवागने केले, दोघांनी एक 200 केले, डबल सेंचुरी केली. ह्या व्यक्तीने 3 डबल सेंचुरी केल्या. त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का? ही स्टार्टेड बिलिव्हिंग इफ वन कॅन डू इट, आय कॅन ऑल्सो डू इट. हालेलुया. आजही मला सांगू द्या, तुम्ही हा विश्वास ठेवा. जर देवाने दानिएलसाठी सिंहाची तोंड बंद केली तर तो माझ्यासाठी सुद्धा सिंहाची तोंड बंद करायला समर्थ आहे. जर त्या शद्रक मेषक अबेदnego अग्नीच्या भट्टीमध्ये असताना ती अग्नीने त्यांना पोळलं नाही, तर जर ते पोळले गेले नाही तर मी सुद्धा पोळला जाणार नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? तो जो शद्रक मेषक अबेदनगोचा देव आहे तोच माझा देव आहे. हालेलुया. वी नीड टू बिलीव्ह दॅट. आम्हाला ही गोष्ट समजावून घेणं, फक्त वाचण्यापुरतं ठेवू नका, याचा अनुभव घेऊन पहा. आणि मला सांगू द्या, तुम्हाला हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही पाहतो की आम्ही ज्या अशा प्रकारे युद्धासाठी जातो त्या युद्धामध्ये ही शस्त्रसामुग्री देवाने आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे. आणि ही शस्त्रसामुग्री आम्ही वापरणं अतिशय गरजेचं आहे. पहिली गोष्ट कोणती होती? येशूचं नाव. दुसरी गोष्ट येशूचं रक्त, देवाचं वचन आणि आत्म्यामध्ये प्रार्थना करणं. आणि पाचवी गोष्ट काय म्हटलेलं आहे? बांधणे आणि येशूच्या नावामध्ये. आणि मला सांगू द्या, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच आपण एक वचन वाचलं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, तो म्हटलं आणि साक्षीच्या द्वारे पण विजय मिळू शकतो. पुष्कळ आहेत. तुम्ही म्हणाल तुम्ही ते नाही सांगितलं. कधी कधी काय काय लोक फोन करतात, म्हणतात तुम्ही असं पण सांगू शकला असता. कंटिन्युटी ठेवू आपण, मग चालूच ठेवूया. पण मला सांगू द्या की दिस इज जस्ट अ फ्यू. हे थोडंसं आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का? पुष्कळ आहे. पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचलं ना तर अनेक गोष्टी देवाने आम्हाला दिलेल्या आहेत. उपासने, प्रार्थना आहे, साक्ष आहे आणि आणखीन बऱ्याच गोष्टी ज्याच्याद्वारे तुम्ही विजय मिळू शकता. पण मी या थोड्याशा तुम्हाला सांगितलेल्या वेळेअभावी, पण मला माहिती आहे की हे सैतानाची तटबंदी जमीनदोस्त करण्यास पुरेसं आहे. हालेलुया. हालेलुया. सैतानाचा जो पकड तुमच्यावरती आहे, कधी कधी विचारांवरती पकड आहे, कदाचित जीवनावरती पकड आहे, स्वभावावरती पकड आहे, आणि या सर्व गोष्टीवरती तो मजबूत पकड करतो. काय काय म्हणतात ना, मला याच्यातून सुटता येते. मला सांगू द्या, ती पकड आहे, पण ती स्ट्रॉंग होल्ड किंवा ती तटबंदी तोडण्यासाठी देवाचं वचन समर्थ आहे, देवाचं नाव समर्थ आहे, देवाचं प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त समर्थ आहे. आणि येशूच्या नावात जास्त तुम्ही उच्चाराल आणि मोकळे होण्याचा अधिकार द्याल, त्यास तुम्ही मोकळे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढंच केवळ नाही तर पवित्र आत्म्या जी अन्य भाषा देवाने मग प्रत्येकाला दिलेली आहे ती बोलू लागा, त्याच्यात प्रार्थना करू लागा.
आणि त्याचं सामर्थ्य देव तुमच्या जीवनामध्ये प्रगट करेल. आणि मला सांगू द्या, एवढंच केवळ नाही तर तुम्ही सदैव आपल्या जीवनामध्ये विजयी ठरणार आहात. हालेलुया. किती लोक तयार आहेत युद्ध करण्यासाठी? मला सगळ्यांचे हात बघूस तर मी नाही करणार. कोणी नाकावर तोंडावर ठेवू नका, वर ठेवा हात येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. हे जर तुम्ही वापरलं नाव ना, 100% विक्ट्री इज योर्स. येशूच्या नावामध्ये विजय आहे, येशूच्या रक्तामध्ये विजय आहे, येशूच्या वचनामध्ये विजय आहे. ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना कराल त्या अन्य भाषेच्या प्रार्थनेमध्ये विजय आहे. आणि ज्यावेळेस येशूच्या नावामध्ये तुम्ही मोकळं होण्याचा अधिकार वापराल, ती चावी वापराल, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व अडखळणं, ज्या ज्या गोष्टींनी तुम्हाला बांधून ठेवलेले, ते सर्व बांधलेल्या गोष्टी येशूच्या नावामध्ये मोकळ्या होणार आहे. बिलीव्ह. मी सांगितलं तुम्हाला, विश्वास ठेवा आणि वापरू लागा आणि देव निश्चितच तुम्हाला विजय दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. तुम्ही आता इथून बाहेर जाल ना, मूव्ह लाईक अ कॉन्करर. मूव्ह लाईक अ कॉन्करर. विजयावर एक विजयवीर सारखं बाहेर जा. मुलान मुखाचे होऊन जाऊ नका, खाली मान घालून जाऊ नका. कीप युअर नेक स्टिफ अँड युअर चिन्स अप इन द नेम ऑफ, नॉट इन माय नेम. नाही तर आपण म्हणतो ना, आता मी दाखवतोच त्याला मला प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. नो 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 नो. ओनली द नेम ऑफ जीसस. ज्या नावामध्ये स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेले आहेत ते नाव वापरा. कोणाही मंत्र्याचं वापरलं चालणार नाही, प्रधानमंत्रीचं वापरलं चालणार नाही, UN प्रेसिडेंटचं वापरलं चालणार नाही. But at the name of Jesus, every knee shall bow, every tongue confess that Jesus Christ is Lord. Hallelujah. ते नाव उच्चारा आणि ते सर्वश्रेष्ठ नाव देवाने तुम्हाला दिले ते वापरा आणि विजय तुमचा आहे. युद्ध आहे, युद्धामध्ये तुम्ही चाललेले आहात, युद्ध करायचं आहे, पण ह्या गोष्टी वापरा, तुम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. देव कार्य करण्यासाठी तुम्हाला देव सहाय्य करो. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.